मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील रिलायन्स ग्रुपच्या क्राफ्टबार ऑफिसवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चेत सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीरसह कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला। मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। सदरील मोर्चाला आमदार बच्चू कडू यांनी उपस्थिती दर्शवू नये यासाठी त्यांना नागपूर येथे रोखविण्यात आल्याने या मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी व प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांनी केले। यावेळी धीरूभाई अंबानी यांच्या क्राफ्ट बार ऑफिसवर हा मोर्चा नेण्यात आला। या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख शरद संपत शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्ता बोडके, संतोष गायधनी, कमलाकर शेलार, सिन्नर तालुका प्रमुख कैलास दातीर, शहर प्रमुख राहुल इनामदार, कपिल कोठुरकर, मुकुंद खरजे, चंद्रकांत डावरे, सागर लोंढे, गणेश खरजे, बापू चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। SN न्यूजसाठी दत्ता जोशी। वर्षापासून कोणताही स्वार्थ न ठेवता टिकून आहे, कारण मी एक चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आणि ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी व्हावी हीच भाऊची इच्छा आहे। आणि आपण सुद्धा ज्या जोमानं ज्या ताकदीनं उभं होत आहे, अतिशय चांगलं चित्र येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्रात प्रहार उभं करणं यात शंका नाही। मित्रो, मागच्या 15 मी मराठवाड्याचा दौरा केला। अतिशय चांगलं वातावरण प्रहारसाठी आहे। गाव तिथं शाखेचं नियोजन आजचा विषय नाही तरी आपण घेतला पाहिजे। अनायशा आपण सर्व जिल्ह्यातून आलो, गाव तिथं शाखा इथून गेल्यानंतर तुम्ही घ्या, कारण जोपर्यंत संघटनेचं बळ वाढत नाही तोपर्यंत तुमची किंमत वाढत नाही, आणि जोपर्यंत तुमची किंमत वाढत नाही तोपर्यंत तुमचं वजन वाढत नाही, आणि जोपर्यंत तुमचं वजन वाढत नाही तोपर्यंत तुमचं कोणी ऐकत नाही। हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला संघटन वाढवा लागतं। आणि संघटन जर वाढलं तर मोदी नाही, मोदीचा बापही झुकल्याशिवाय राहणार नाही। गेल्या काही महिन्यापूर्वी मोदी सरकारने जे कृषी विधेयक मंजूर केलं, त्या कृषी विधेयकाला विरोध म्हणून ज्या देशातल्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे, विशेष करून पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जे दिल्लीला जाऊन आंदोलन 1 महिन्यापासून आंदोलन चालू केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आज आपण म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच माननीय आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे मोटरसायकल रॅली काढून धडक मारली होती। आणि पुन्हा मुंबईला जे केंद्र सरकारचे हस्तक म्हणजे ज्या केंद्र सरकार ज्यांचं पावलं बनलं आहे ते अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात आपण आज इथं मुंबई शहरामध्ये त्यांचे जे कॉर्पोरेट हाऊस आहेत अदानी आणि अंबानीचे, या अंबानीच्या आणि अदानीच्या हाऊसवर धडक मारून मोदी आणि शहाला एक प्रकारे त्यांना ताकीद देण्याचा आणि त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत। जर वेळेच जागे झाले नाहीत तर पुन्हा माननीय आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोठ्या उग्र स्वरूपात आंदोलन केलं जाणार आहे। हीच आम्ही प्रायोजित वतीनं आपणास सांगतो आहोत। आमच्या नाशिक जिल्ह्यातून आमच्या नाशिक जिल्ह्याचे बुलंद तोप शरद भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो पार सैनिक लगजाऱ्या गाड्या घेऊन, जीप वगैरे गाड्या घेऊन आज आम्ही या मुंबईमध्ये अंबानी यांच्या घरावर धडक मारली आहे। इथं आम्ही व्यक्तिगतपणे आंदोलन केलं व आंदोलनामध्ये संघर्ष केला व आपल्या या शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आम्ही असाच संघर्ष चालू देऊ। आणि जय हिंद, जय प्रहार। जय प्रहार। गेल्या 23 दिवसापासून आपण शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होत असताना या मोदी शहाच्या जोडीने शेतकऱ्यांना लुटायचा जो घाट घातलाय, त्याच्याकरता आज आपण अंबानीच्या कॉर्पोरेट हाऊसवरती आज आपण आंदोलन केलं आहे। कारण हे आंदोलन नुसतं शेतकऱ्यांकरता नाही तर शेतकरी, कामगार सगळ्या लोकांनी आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे। कारण या आंदोलनाची तीव्रता आता थांबणार नाही, आणि हे मोदी शहाने हे डोक्यात घ्यावं का शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 कायदे केले ते लवकरात लवकर मागे घ्या, नाहीतर शेतकरी आंदोलन अजून तीव्र होईल आणि तुमची खुर्ची खाली होईल, याची काळजी घ्यावी। धन्यवाद।